नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय खमंग, खुसखुशीत, अगदी महिनाभर टिकणारी जिरा पापड कशी बनवायची ते बघणार आहेत. नेहमीप्रमाणेच रेसिपी एकदम साधी सोपी आहे. त्यासाठी व्हिडिओ जो आहे ना तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. आता बघा ही जी जिरा पापड आहे ना किती मस्त अशी खुसखुशीत झाली आहे. दिसायला तर खूपच मस्त दिसत आहे. इतकी खुसखुशीत झाली आहे ना तर अगदी आपण मार्केटमधून जी खारी विकत आणतो ना अगदी त्यासारखी खुसखुशीत झाली आहे. तर तुम्ही सुद्धा एक वेळेस अशी ही जिरा पापड नक्की करून बघा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता बघा जिरा पापड बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. तर कढई आपल्याला हलकीशी गरम करून घ्यायची आहे. त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकून घ्यायचं. तेल आपल्याला अगदी कडकडीत तापवायचं नाही. आणि इथे आपण आज जिरा पापड बनवणार आहेत तर त्यासाठी इथे सगळ्यात जास्त आपल्याला 2 चमचे जिरे टाकून घ्यायचे आहेत. जिरे हलकेसे भाजून घ्यायचे. जिरे हलकेसे भाजले की त्यामध्ये 1 मोठा चमचा पांढरे तीळ टाकायचे आहेत. आता आज आपण इथे लाल मिरची किंवा हिरवी मिरचीचा अजिबात वापर करणार नाही. तर इथे आपण 1 चमचा चिली फ्लेक्स टाकला आहे. आता इथे मी पांढरे तीळ टाकले आहे. जर तुमच्याकडे नसतील ना तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. आता मी गॅस बंद करून घेतला. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ना ते चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 वाटी आपण पाणी टाकणार आहेत. तर तुम्ही जास्त प्रमाणात जर जिरा पापड बनवत असाल ना तर इथे अजून जास्त थोडंसं पाणी वापर करू शकता. पण इथे मी एकच वाटी पाण्याचा वापर केला आहे. आता पाणी टाकलं की परत हे आपण चांगलं मिक्स करून घेऊयात आणि आता यावर एक झाकण ठेवूयात आणि हे जे मिश्रण आहे ना ते असंच एक 5 ते 10 मिनिट ठेवूयात. कारण जे चिली फ्लेक्स आहे किंवा जिरे आणि तीळ याचा रंग पाण्यामध्ये छान असा उतरला जातो. आता बघा एक 5 ते 10 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही रंग बघू शकता. एकदम छान असा रंग आलेला आहे. परत हे जे मिश्रण आहे ना ते आपण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता हे मिश्रण मी खाली काढून घेतलं. आता यामध्ये आपण पीठ ॲड करूयात. तर आज आपण मैदा वापरून ही जिरा पापड बनवणार आहेत. तुम्ही हवं तर इथे गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता. 2 वाटी मी मैदा घेतला आहे. मैदा सुजीच्या चाळणीने व्यवस्थित चाळून घेतला. आता या पाण्यामध्ये आपण मैदा टाकून घेऊयात आणि मैदा जो आहे ना याचा आपल्याला घट्टसर असा डो मळून घ्यायचा आहे. आपल्याला जास्त पीठ जे आहे ना ते पातळ करायचं नाही. अगदी घट्ट असा याचा गोळा मळून तयार करायचा. तर बघा सुरुवातीला थोडंसं पीठ टाकलं. अजून परत मी पीठ टाकलं आहे आणि आता याचा आपण घट्टसर गोळा मळून तयार करूयात. तर तुम्ही सुद्धा एक वेळेस अशी ही जिरा पापड नक्की करून बघा. खायला इतकी खमंग आणि खुसखुशीत लागते ना. तर बघा इथे आपण घट्टसर असा गोळा मळून तयार केलेला आहे. पीठ आपल्याला जास्त पातळ करायचं नाही. तर बघा इथे आपलं पीठ आता मळून झालं. यावर एक झाकण ठेवूयात आणि कमीत कमी एक 10 ते 15 मिनिट पीठ रेस्ट होऊ देऊयात. त्यामुळे पीठ पण छान असं मुरलं जातं. आता बघा एक 10 ते 15 मिनिट झाले. पिठावरचं झाकण काढून घेतलं आणि बघा पीठ आपलं किती सॉफ्ट असं मस्त झालं आहे. तर परत हे मी हाताने थोडंसं मऊ करून घेते. आणि आता आपण याच्या छोट्या छोट्या चपात्या करून घेणार आहेत. तर पिठाचा एक छोटासा गोळा घेतला. गोल उंडा करून घ्यायचा. तर बघा आणि अशा प्रकारे बाकीचे जे पीठ आहे ना त्याच्यासुद्धा आपण अशाच प्रकारे गोल गोळे करून ठेवूयात आणि लगेचच लाटून घेऊयात. लाटण्यासाठी इथे मी पोळीपाट घेतला. त्यावरती आता हा गोळा ठेवून घेतला आणि आपल्याला आता एकदम पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे. तर चपाती जी आहे ना पातळच लाटायची, जाड ठेवायची नाही. जर तुम्ही चपाती जाड ठेवली
तर ती जी आहे ना तळल्याच्या नंतर थोडीशी नरमसुद्धा पडू शकते, त्यामुळे अगदी पातळ अशी ही पोळी लाटून घ्यायची। आता याची थिकनेस तुम्ही बघू शकता, एकदम पातळ अशी ही पोळी आपण लाटून तयार केली आहे। आता ही आपण एक काटे चमचा घेऊयात आणि त्याने थोडंसं याला छिद्र करून घेऊयात, त्यामुळे जर तेलात टाकलं ना तर फुगणार नाही आणि नंतर नरमसुद्धा पडणार नाही। तर चमच्याने आपण सर्वच पोळीला छान छिद्र करून घेऊयात। आणि आता एका ग्लासच्या सहाय्याने अगदी गोल आपण ही पापडी बनवून घेऊयात। तुम्ही हवं तर तुमच्याकडे जर कटर असेल ना तर त्याने सुद्धा तुम्ही असे वेगवेगळे शेप देऊ शकता। तुम्हाला जो शेप आवडत असेल त्या पद्धतीचं तुम्ही हे बनवू शकता। इथे मी गोल आकाराची ही पापडी बनवणार आहे। इथे बघा आपण गोल अगदी मस्त अशी ही पापडी बनवून तयार केली। तर तुम्ही बघू शकता ही पापडी दिसायला खूप मस्त दिसत आहे। आता या सर्व पापड्या आपण काढून घेऊयात आणि बाकीच्या सुद्धा अशाच बनवून घेऊन लगेचच तळण्यासाठी घेऊयात। तळण्यासाठी मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं। आता बघा तेल जे आहे ना ते आपल्याला अगदी मध्यम तापवून घ्यायचं आहे, अगदी कडकडीत तापवायचं नाही। आणि एक एक करून आपल्याला ही जिरा पापड तेलामध्ये सोडून घ्यायची आहे। अगदी मध्यम आचेवर तेल तापवायचं आणि मध्यम आचेवरच ही पापडी दोन्ही बाजूने उलटपुलट करत अगदी बदामी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे। आता बघा दुसऱ्या बाजूने पलटवून घेऊयात। तर ही जी पापड आहे ना ती आपल्याला जास्त वेळ तळायची नाही, कारण तळल्याच्या नंतर सुद्धा याची कुकिंग प्रोसेस चालूच असते। त्यामुळे जास्त वेळ जर तुम्ही तळलात तर पुन्हा याचा रंग थोडासा काळसर सुद्धा होऊ शकतो। त्यामुळे अगदी बदामी रंग येईपर्यंतच तळायची। आणि इथे बघा आपली ही जिरा पापड मस्त अशी बदामी रंगावर तळून झाली। तेलातून आपण झाऱ्यामध्ये काढली, थोडंसं तेल निथळून घेऊयात आणि अशा प्रकारे बाकीचे जे राहिलेले पापड आहेत ना ते सुद्धा आपण अशाच अगदी बदामी रंगावर तळून घेऊयात। इथे बघा आपण सर्व जिरा पापड असे तळून घेतले आहेत। तर बघा किती मस्त असे आपले जिरा पापड बनवून तयार आहेत। इतके खुसखुशीत झाले आहेत ना, तर हे जे पापड आहेत ना तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता, किंवा कुठे प्रवासाला जर जात असाल तर हे पापड तुम्ही नक्की घेऊन जाऊ शकता। लहान मुलांना जर मधल्या वेळेस जर काही खाण्याची इच्छा झाली असेल तर लहान मुले आता जास्त प्रमाणात बाहेरचे चिप्स कुरकुरे खात आहेत, तर तुम्ही त्यांना हे असे जिरा पापड घरी जर बनवून ठेवले ना तर अगदी महिनाभर सुद्धा हे टिकून राहतात आणि तुम्ही त्यांना हे नक्की खायला देऊ शकता। आता इथे मी मैदा वापरला आहे, तर तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर करून बनवू शकता। तर ते सुद्धा मुलांना अतिशय पौष्टिक आहे। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।